दिला त्याची आज खऱ्या अर्थाने राज्याला गरज आहे। तुम्ही बघता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या चॅनलमध्ये काय चर्चा होत असते। अनेक विकासाचे प्रश्न ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, अदिती तटकरे असतील, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी त्या योजना पूर्ण कशा करता येतील, आमच्या लाडक्या बहिणींना आपल्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल, आपल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कशा पद्धतीनं आपल्याला विजेमध्ये सवलत देता येईल, गोरगरिबांच्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता कोणत्या कोणत्या केंद्रातल्या राज्यातल्या योजनेचा फायदा त्या गरीब माणसाच्या कुटुंबाला आपल्याला देता येईल, हा सतत प्रयत्न देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार काम करत आहे। राज्यामध्ये आम्ही लोक काम करतोय आणि त्यावेळेस अशा पद्धतीनं चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करत असताना राजूजी साबळेंच्यासारखे एक जीवाभावाचे सहकारी, एक ताकदीचे सहकारी हे पक्षामध्ये आले, त्यांचे असंख्य कार्यकर्ते आले, त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण कोकणच्या परिसरामध्ये व्हायला मदत होत असते आणि त्याच्यामुळे एका चांगल्या कार्यक्रमाच्यामुळं मी आज आवर्जून आपल्या परिसरामध्ये आलो आणि अतिशय आपलेपणाने तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार देखील मानतो। मित्रांनो, पहिला कार्यक्रम ज्या संस्थेचे अध्यक्ष राजू साबळेजी आहेत आणि जवळपास गेले 3 दशकापेक्षा जास्त काळ ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाची जबाबदारी सांभाळत आहेत। अतिशय चांगली संस्था ते चालवत आहेत। आज आम्ही तिथं श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेज सुरू केलेलं आहे। आपल्यातल्या मुली शिकाव्यात, नर्सेस व्हाव्यात। आज नर्सेसची महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। जिथं त्या मुलीला नर्स झाल्यानंतर जायचं असेल तिथं ती जाऊ शकते, ती स्वतःच्या पायावर उभं राहू शकते, अशा पद्धतीची परवानगी आपलेच हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडनं राजू साबळेंनी तटकरे साहेबांच्या मागं लागून, अदितीच्या मागं लागून ते काम मंजूर करून घेतलं। शेवटी विकास झाला पाहिजे, नुसती भाषणं होऊन चालत नाही, कृती झाली पाहिजे आणि ती कृती करण्याचा प्रयत्न आमचे सुनील तटकरेजी, अदिती, राजू साबळे आणि बाकीचे सगळे मान्यवर करत आहेत। आणि ह्याच्याकरता जर कुठला निधी लागला, विशेषतः राज्याचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता, मला आठवतं आहे मागच्या वेळेस मला तटकरे साहेबांनी असंच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं की एक पुस्तक लिहावं लागेल पुणे गोवा महामार्गावर। अनेकदा गडकरी साहेब आणि आम्ही देवेंद्रजी, एकनाथराव कालच एका कार्यक्रमाला पुण्यामध्ये एकत्र होतो, तुम्ही ते टीव्हीला पाहिलं असेल। त्याही वेळेस आम्ही वेगवेगळे नॅशनल हायवेचे कामाच्या बद्दलचे अडीअडचणी आणि प्रश्न हे गडकरी साहेबांच्या समोर मांडले। रस्ते चांगले झाले पाहिजेत, दळणवळणाचा उत्तम प्रकारची सुविधा झाली तर विकासाला वेग येतोय, त्याच्यातनं रोजगार निर्माण होतोय, त्याच्यातनं स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळतात, छोटे मोठे व्यवसाय उभे करता येतात। आणि म्हणूनच मध्ये मला तटकरे साहेबांनी अदितीनं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एक बैठक घ्यायला सांगितलेली होती। त्याच्यातनं इंदापूर बायपास, त्याच्यातनं माणगाव बायपास, तो हीपर्यंत आपण 5 रस्ते पर्यायी त्याच्यामध्ये सुचवलेले होते। त्या रस्त्यांना मंजुरी मिळण्याच्या करता थोडंसं नगरविकास खात्याकडे गेलं, त्याच्यात काही बदल करण्याची गरज आहे। आत्ताच तटकरे साहेब मला सांगत होते, मी ताबडतोब माझ्या DCMच्या सेक्रेटरीला फोन केला आणि सांगितलं सोमवारी ते काम करून घ्या। त्याच्यातमध्ये माणगाव मोरबा रस्ता, मुंबई गोवा रस्ता, राज्यमार्ग 66 रस्त्याची सुधारणा बांधकाम करणं, त्याला जवळपास 10 कोटी रुपये लागत आहेत। माणगाव येथील साईनगर कालवा पूल ते उतेखोल कालवा पूल रस्त्याची सुधारणा बांधकाम करणं, ह्याला 3 कोटी रुपये लागत आहेत। माणगाव येथील निजामपूर कालवा पूल ते भादव रस्ता,
या रस्त्याची सुधारणा बांधकाम करणं, त्याला 1,13,00,000 रुपये लागत आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर कॅनॉल रस्ता ते विगवली फाटा रस्त्याचं रुंदीकरण आणि सुधारणा करणं, ह्याला 2,90,00,000 म्हणजे 3 कोटी रुपये लागत आहेत. आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रुद्रवली कॅनॉल रस्ता ते इंदापूर कॅनॉल रस्त्याचं रुंदीकरण 4,70,00,000 रुपये, असे जवळपास 22 कोटी रुपये ह्या गोष्टीला लागत आहेत. आत्ताच हे भाषण चालू असताना मला राजू साबळेंनी सांगितलं की आमचं ग्रामदैवत आहे, तिथला रस्ता 3.5 मीटरचाच आहे, तो मला 5-5.5 मीटरचा करून द्या. त्याच्याकरता त्यांनी 1 कोटी रुपये अंदाजे खर्च सांगितलेला आहे. तोही रस्ता मी तुम्हाला आदितीनं मला मुंबईमध्ये आठवण करावी त्याकरता देखील मी निधी देतो आणि तोही रस्त्याचं काम मार्गी लावतो. शेवटी आपण कशाकरता काम करतो? जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता काम करतो. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मी नेहमी राज्याला सांगतो, ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही आहे. पण सत्ता असताना हे प्रश्न जर आपण सोडू शकले नाही, आपल्याकडे सरकारमध्ये आपण सहभागी असताना सोडू शकलो नाही आणि नंतर म्हणायचं अरे 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 ते काम झालं असतं तर बरं झालं असतं, मग कुणी तुला अडवलं. ह्या पद्धतीनं ही कामं झाली पाहिजे. आणि त्याकरता तटकरे साहेब, आदिती, आता त्यांच्या जोडीला राजू साबळे पण आलेले आहेत, आमचे मुश्ताक भाई पण आहेत, अनिकेत पण आहेत, अनेक सहकारी आमचे त्याच्यामध्ये काम करतात, सुधाकर आहेत, आमचे भास्करताजी विचार आहेत, खूप जणांची इथं नावं घेता येतील. त्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं हा माझ्या भागाचा विकास हा कसा साधता येईल, त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये त्यांनी मागं लागून रावस ते रेड्डी हा रस्ता त्याचा उल्लेख मला वाटतं तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. पहिले ब्रिजेस करायचे, एक नवीन कोस्टल रोड, एक नवीन पर्यायी रस्ता ज्याच्यातनं पर्यटनाला अधिक चालना मिळावी, अशाही प्रकारचा प्रयत्न. थोडंसं काम जिकिरीचं आहे, काम वेळ लागणार आहे, पण त्याला पण निधी देऊन रस्ते विकास महामंडळाच्या मार्फत आपण ते काम हातामध्ये घेतलेलं आहे. आम्ही पर्यटनाला आता चालना दिलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं केंद्रातले प्रश्न सोडवण्याच्या करता तटकरे साहेब सातत्याने पाठपुरावा करत असतात. राज्यातले प्रश्न सोडवण्याच्या करता आदिती आणि आम्ही सगळेजण एकमेकाला सहकार्य करत असतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज व्हावं, ते रायगडचं मेडिकल कॉलेज पण आदितीने मंजूर करून आणलेलं आहे. आता त्याच्यावरच आम्ही थांबलो नाही. मित्रांनो, विशेषतः मला बंधू भगिनींना सांगायचं आहे, बाबांनो, आपल्या मुलांना मुलींना उद्याच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं नोकऱ्या उपलब्ध होण्याच्या करता, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता ह्याच्यानंतर रोह्याला जाऊन आम्ही ते टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचं भूमिपूजन करणार आहे. जवळपास 125 कोटी रुपयाचं ते काम आहे. त्याच्यामध्ये टाटा जवळपास 100 कोटी रुपये देणार आहे आणि 17 ते 20 कोटी रुपये राज्य सरकार त्याच्यामध्ये घालणार आहे. आणि अशा पद्धतीनं इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, असे CIIIT हे सेंटर आपण त्या बाबतीमध्ये उभं करतो आहे. राज्यामध्ये आम्हाला 36च्या 36 जिल्ह्यात उभं करायचं आहे. रायगड जिल्ह्यातलं आपण रोहाला घेतलेलं आहे. रोहा इथनं अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. मागे आम्ही रत्नागिरीलाच त्याचं भूमिपूजन केलं आहे. ह्याच्यातून आत्ता साधारण ज्या प्रकारची मुलं मुली कुशल कारागीर आपण तयार केले पाहिजेत, अशा प्रकारचे कोर्सेस टाटा त्या कंपनी त्याच्यामध्ये करते, टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड हे त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. ह्या प्रकल्पाची इमारत साधारण मे 2026पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ह्या कौशल्यवर्धन केंद्र इमारतीचे नकाशे आणि सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला झालेल्या आहेत. ह्याच्यातून आमचा सर्वांचा प्रयत्न आहे की तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारणं, भारतामध्ये कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करणं, CIIIT सेंटर म्हणून या माध्यमातून मनुष्यबळाला नैसर्गिक वातावरणात कौशल्य प्रशिक्षण देणं. आता रोह्याला आम्ही जे सुरू करतो आहे त्याच्यात तुमच्या भागामध्ये जी इंडस्ट्री आलेली आहे त्या इंडस्ट्रीवाल्यांना आम्ही विचारणार कशा प्रकारची मुलं आणि मुली ह्यांचं ट्रेनिंग किंवा त्यांना आम्हाला त्या बाबतीतले कोर्सेस देण्याची गरज आहे. आणि ते कोर्सेस तिथं शिकवले जाणार. त्या उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असणारे अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ
कुशल मनुष्यबळ यांचा तयार स्थानिक पूल आम्ही उपलब्ध करून देण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. आणि हा रोहामध्ये रायगड जिल्ह्यातील आजूबाजूच्या शहरातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सदर प्रकल्पाचा फायदा होणार आहे आणि त्याद्वारे आधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. मित्रांनो, मध्ये आम्ही संभाजीनगरला मंजूर केलं. पुण्यामध्ये आता मोठं काम, कारण पुण्याचा एरिया मोठा आहे म्हणून तिथं जवळपास 300 कोटीचं काम 250 का 350 कोटीचं काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही ठाण्यामध्ये काम सुरू केलेलं आहे. बीडला आता आम्ही काम सुरू करतो आहे. नांदेडला त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. अमरावतीला काम सुरू केलेलं आहे. टप्प्याटप्प्याने आपल्या 36 जिल्ह्यात, आणि जे जिल्हे मोठे आहेत, उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यासारखे, तिथं कदाचित पुण्याबरोबर पिंपरी चिंचवडला एखादं इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर C-IIT असं आम्ही त्या बाबतीमध्ये सुरू करतो आहे. ह्याच्यातनं चांगल्या दर्जाची नोकरीची संधी वाढवण्याच्यासाठी आणि उच्च स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. आवश्यकतेनुसार परंपरागत अभ्यासक्रमाला आधुनिक पद्धतीनं अद्ययावत करणं, नवोदितांना नवीन उत्पादन विकसित करण्यास मदत करणं आणि आधुनिक अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणून तांत्रिक केंद्राची प्रतिष्ठा वाढवणं, उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान साधनं उपकरणं याची C-IIT सेंटरद्वारे त्या बाबतीमध्ये स्थापना करणं, हे कामं आम्ही MIDC आणि टाटा कंपनी आणि राज्य सरकार ह्या पद्धतीनं आम्ही मित्रांनो पुढं चाललेलो आहे. आम्हाला तुम्ही फार मोठं पाठबळ दिलेलं आहे. 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत जेवढ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ह्या रोहा मतदारसंघातनं 80 ते 85, 90 ते 95 2 वेळेला स्वर्गीय अशोकदादा साबळेंना पण निवडून दिलं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. फार लवकर आपल्यातनं निघून गेले, पण त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न आमचे राजीव साबळे त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना मनापासून साथ देण्याचं काम सुनील तटकरेजी त्या बाबतीमध्ये कुठेही त्याचा उल्लेख मगाशी राजूजींनी आपल्या भाषणामध्ये केला. त्यांनी अजून पण काही गोष्टी आम्हाला चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल पाहिजे त्याचा उल्लेख केला. मित्रांनो, आता त्यामध्ये PPP मॉडेल किंवा CSRमधनं वेगवेगळी हॉस्पिटल उभी राहत आहे. पुण्यामध्ये आम्ही मध्ये एक हॉस्पिटल उभं केलं, आता दुसरं मी वाघोलीमध्ये करतो आहे. तटकरेजी, आपला मुंबई गोवा रस्ता त्याच्यावर आहे माणगाव, त्याच्यामध्ये आहे कोलाड, हे सगळी गावं असताना तुम्ही ठरवा कुठल्या भागामध्ये तशा प्रकारचं हॉस्पिटल करायचं. आज तुम्ही माझ्या उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख केला. मी 6 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, परंतु उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सतत नव्या ओळखी कशा वाढतील, वेगवेगळे उद्योगपत्यांशी संबंध आपले कसे चांगले होतील, त्याच्यातून त्यांचा CSRचा फंड जिथं गरज आहे महाराष्ट्राला तिथं आपल्याला कसा आणता येईल, हा सातत्याने प्रयत्न आज एका महत्त्वाच्या कमिटीचे, पेट्रोलियम कमिटीचे स्वतः खासदार तुमचे तटकरे साहेब त्याचे प्रमुख आहेत, तिथंही त्यांच्या शब्दाला एक वेगळ्या प्रकारची किंमत आणि वजन आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ही सगळी कामं करत असताना काही केंद्राचा निधी, काही राज्याचा निधी, काही DPCचा निधी, काही त्या ठिकाणी आमदार निधी, खासदार निधी, काही जिल्हा परिषदेचा निधी, असा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून त्या भागामध्ये लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. माझी 8वी टर्म आहे आमदारकीची. आम्ही ठराविकच लोक 8-8 टर्मवाले, मी, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील अशा पद्धतीनं आहोत. आणि या प्रकारे काम करत असताना आपल्याला पूर्वीच्या काळात आम्ही निवडून आलो असताना लोकांच्या अपेक्षा आणि आताच्या अपेक्षा ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक पडला आहे. आमच्या महिला पण मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व करायला निघालेल्या आहेत. पुढच्या येणाऱ्या 2029च्या निवडणुकीत 288 जागा सोडून तिथं ज्या महिला निवडून येतील त्या येतील, त्याच्या व्यतिरिक्त 96 महिला ह्या आमच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून येणार आहेत. त्यांना आरक्षण दिलं आहे, कायदा पास झालेला आहे. तसंच सेंट्रलला 543 जागा आहेत, त्याच्यात 1/3 महिला जाणार आहेत. 543 जागा सोडून
एवढी संख्या वाढणार आहे. पॉप्युलेशन वाढलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही आमदार होतो त्यावेळेस 1.5 लाखाचा मतदारसंघ आमचा असायचा. 90-91ची गोष्ट. आता आमचा मतदारसंघ 4 ते 5 लाख लोकांचा झालेला आहे, मतदारांचा. इतकी लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे. त्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये बदल करतोय. ह्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घ्यावी. आज माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव, रोहा, अलिबाग इथं अनेक कार्यकर्ते, हे राजीव साबळे यांच्या सहित काही नेते, आजी माजी नगरसेवक, इतर पण पक्षाचे अनेक कार्यकर्ते, मान्यवर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक परिवार म्हणून आम्ही सगळेजण ह्या पक्षाकडे बघतो आणि ह्या परिवाराचा कुटुंब प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत असताना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. एकंदरीतच ह्याच्यातनं पक्ष बळकट व्हावा. मला कल्पना आहे की राजकारणात जो माणूस सातत्याने निवडून देतो तो माणूस लोकांची कामं केल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. लोकांचे प्रश्न समजून घेणं, लोकांमध्ये समरस व्हाणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, त्याच्यातून एक चांगल्या प्रकारची संघटना आपल्याला उभी करता येते. आजपासून काही नव्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोबतचा नवा प्रवास सुरू होतोय. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे आता सदस्य झालेले आहेत. यंदा मी खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजूजी तुम्ही असाल, नगराध्यक्ष असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, तुम्ही सर्वांनी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा योग्य तो मान सन्मान तिथं राखला जाईल. त्याचबरोबर पूर्वीच्या माझ्या जुन्या सहकाऱ्यांच्यावर देखील कुठलाही अन्याय होणार नाही. तुमचं सुद्धा महत्त्व अबाधित राहील अशा प्रकारची ग्वाही आणि जुन्या नव्यांच्या सहकाऱ्यांची चांगली मोठ बांधून आपल्याला काम करायचं आहे. महाराष्ट्राचा विकासाचं करायचं आहे, कोकणच्या प्रश्न सोडवण्याचं करायचं आहे, पक्ष बांधणीचं काम करायचं आहे. लवकरच आता जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. 8 वर्ष होऊन गेली निवडणुका होऊन. नवीन कार्यकर्त्याला पण वाटतं की मलाही संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये 29 राज्यातल्या महानगरपालिका, 290 नगरपालिका आणि 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. ह्या निवडणुकीत आपल्याला पूर्ण ताकदीनं लढवायच्यात. त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं मोठं यश मिळवायचं आहे. पक्षाला राज्यातला एक चांगला संघटना, मोठा पक्ष म्हणून ते ध्येय साध्य करायचं आहे. पक्षाची सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे. हे सगळं काम आपल्याला करायचं आहे. बाबांनो, त्याच्याकरता कष्ट मलाही घ्यावे लागतील, तुम्हालाही घ्यावे लागतील. आणि ह्याच्यातून आज रायगडवर जबाबदारी जास्त आहे, कारण रायगड जिल्ह्यामध्ये प्रांताध्यक्ष स्वतः इथनं प्रतिनिधित्व करतायत. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी, ज्याचा उल्लेख मगाशी राजीव साबळ्यांनी केला की इथल्या 4च्या 4 जिल्हा परिषदेच्या जागा, मला वाटतं 8ची पंचायत समिती आहे ना, 8ची पंचायत समिती ते आम्ही आणणार. अशा प्रकारचं ध्येय, अशा प्रकारची पॉलिटिकल पॉवर, राजकीय इच्छाशक्ती ही माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सहकाऱ्यांनी दाखवली पाहिजे. आणि त्याच्यातूनच आपण समाजातल्या शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय. मी देखील अर्थसंकल्प सादर करत असताना महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, अशा प्रकारचा संदेश राज्यातल्या 13-14 कोटी जनतेला देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडेच अर्थखातं असल्यामुळं वेगवेगळ्या भागामध्ये पुरेसा निधी कसा उपलब्ध करून देता येईल ह्याकरता देखील माझं स्वतः लक्ष असतं. मला जे पटतं, जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून मी करत असतो. एकदा निर्णय घेतल्यापासून मी कधी बाजूला हटत नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणाला कधी वाऱ्यावर सोडत नाही. त्यामुळं राज्यातल्या जनतेचा काही का होईना आपल्यावर विश्वास आहे. त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता आपल्याला आपली पुढची वाटचाल त्या ठिकाणी चालू ठेवायची. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगेन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
या पुढच्या काळामध्ये देखील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर जाईल, विकासाच्या वाटेवर चालत राहील. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ती शिकवण दिलेली आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना आपल्याच रायगड जिल्ह्यामध्ये त्या बाबतीमध्ये रायगडला त्यांचा राज्याभिषेक झालेला होता. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यांनी कधी जातीभेद केला नाही, जातीवाद केला नाही, सातत्याने जातीय सलोखा ठेवला. त्याच्यातच तुमचं माझं भलं आहे, त्याच्यातच राज्याचं भलं आहे आणि त्याच्यातच देशाचं भलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे जात असताना महिलांना देखील आपल्या समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता कशी मिळेल याकरता आपला पक्ष कटिबद्ध आहे. एकंदरीतच आपल्याला ही सगळी कामं करत असताना आम्ही अनेक प्रकारे ज्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी केला त्या संदर्भामध्ये वाढवणचं बंदर असेल, कोस्टल रोड असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टनेल असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, सिंगल फ्लायओव्हर असतील, RUB असतील, ROB असतील, अशा खूप काही कामं अजून आपल्याला त्या बाबतीमध्ये करायची आहेत. बरीच कामं पाईपलाईनमध्ये आहेत, ती कामं चालू आहेत. पुढं देखील आपल्याला कामं करायची आहेत. काही बाबतीमध्ये वर्ल्ड बँकेकडनं देखील निधी मिळतो. जगामध्ये जपानसारखा देश कमी पैशामध्ये, त्याला जायकाचं प्रोजेक्ट म्हणतात, जायका आपल्याला कमी टक्के व्याजाने पैसे देते. तोही निधी राज्याच्या विकासाच्या करता आपण आणत असतो. केंद्र सरकारने आता नवीन योजना आणली, 1.5 लाख कोटी वर्षाला ते बजेटमध्ये तरतूद करतात. आणि 50 वर्षाच्या परतफेडींनी बिनव्याजी 50 वर्षाची परतफेड, 1.5 लाख कोटी त्या तरतुदीमधला जास्तीत जास्त निधी आपल्या महाराष्ट्राला कसा आणता येईल. मग मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, नितीन गडकरी साहेब असतील, पियुष गोयलजी असतील, शिवराजजी चव्हाण साहेब असतील, ह्या सगळ्यांच्या मदतीनं आपण तो पैसा आणण्याचा प्रयत्न करत असतो. आपले खासदार देखील त्यामध्ये पाठपुरावा करत असतात. ह्या पद्धतीनं आपल्या राज्याला पुढे नेण्याचं काम आपलं चाललेलं आहे. मधून काही वेगळ्या बातम्या येतात. कालच माझ्या पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यामध्ये यवतला थोडीशी घटना घडली. तिथं ताबडतोब आम्ही गेलो, कायदा सुव्यवस्था चांगली राहिली हे बघितलं. तिथं 144 कलम लागू केलं. तिथं पोलीस बंदोबस्त फुल दिलेला आहे. SP तिथं होते, ॲडिशनल SP होते, IG तिथं होते, सगळे काही तिथं बारकाईनं आमचं लक्ष आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला, जसा अंतोले साहेब म्हणायचे शेवटचा माणूस, त्या शेवटच्या माणसाला देखील इथं सुरक्षितच वाटलं पाहिजे. ह्या पद्धतीची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, हे आपण कधी विसरता कामा नये. आणि तशा पद्धतीनं उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं काम आपण नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिकेमध्ये करणार आहोत. जुन्या नव्यांचा योग्य पद्धतीनं कसा आपल्याला समन्वय साधता येईल आणि त्यांच्या जुन्या नवीन लोकांचं विजन हे देखील त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काही कल्पना असतात. त्या पद्धतीनं आपण त्या योजना राबवण्याचा मनापासूनचा प्रयत्न करूया, अशा प्रकारची देखील विनंती मी आजच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी करतो. आणि एकंदरीतच राजीव साबळेजींनी, स्वतः तटकरे साहेबांनी, आदिती ते खरं तर इथं लोकप्रतिनिधी आहे, परंतु पुढचे काही कार्यक्रम असल्यामुळं आदिती म्हणले की तुम्ही सगळेजण भाषणं करा, काम मी करत राहील, प्रश्न मी सोडवत राहील, तिला पूर्णपणे मदत हे आमच्याकडनं होईल. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. महिला बाल विकासाचं, महिला अतिशय चांगल्या प्रकारचं काम आदिती करते. महिलांना वेळोवेळी त्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे कसे वेळेत मिळतील ह्याबद्दल सतत तिचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू असतो. वेगवेगळ्या बातम्या येतात, आता उशीर झाला, आता पैसे मिळणार नाहीत, आता अमकं होणार नाही, सगळ्या थापा आहेत, त्यांच्यावर काही तुम्ही भरोसा ठेवू नका. काही जण तर अक्षरशः पुरावे नाहीत, काही नाहीत, कुणावरही भ्रष्टाचाराचे आरोप करतात. कुणावरही भ्रष्टाचाराचा आरोप करत असताना पुरावे दिले पाहिजे, परंतु बिनबुडाचे आरोप करून एखाद्याची बदनामी करण्यामध्ये काय विरोधकांना तथ्य मिळतं, तथ्य त्यांना पाहायला मिळतं ते काही मला कळलेलं नाही. त्यामुळं आपण सुज्ञ लोक आहात, सुज्ञ मतदार आहात. कोकणचा सगळा आमचा माणूस
अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं निसर्गाने भरभरून आपल्याला सगळं दिलेलं आहे, त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला आणि आत्ताच्या पिढीला कसा होईल ह्याचबद्दलचा प्रयत्न आपण सगळेजण करत राहूया. येतानाच गाडीत बोलत असताना मी तटकरे आदिती बघत होतो. आता राजूजी इथं आता स्वतः आमच्या नगराध्यक्ष देखील आहेत, त्यांनाही माहिती आहे आमच्या शर्मिलाताईंना की बाबा एकंदरीतच तुमचं ऑडिटोरियम सभागृह त्याचं काम अर्धवट पडलेलं मी आता नाट्यगृह त्याच्याबद्दलचं त्याच्यामध्ये पण मी आदिती आम्ही सगळेजण लक्ष घालू आणि लवकर कसं आपल्याला ते नाट्यगृह पूर्णत्वाला नेता येईल आणि माझ्या नाटक आणि इतर कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं बघण्याच्या करता माणगावकरांची ती पण इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याला कशी पूर्ण करता येईल ह्याकरता देखील आमचे सगळ्यांचा प्रयत्न हा चालू राहील. आणि मगाशी राजूजी अनेक तुमचे वेगवेगळे प्रश्न तुम्ही तिथं मांडलेले आहेत ते आदिती माझं काय झालं मला नीट ऐकायला येत नव्हतं, त्यामुळं त्याबद्दलची सगळी माहिती राजूजी तुम्ही मला द्या किंवा शर्मिलाताई तुम्ही मला द्या, त्याच्यामध्ये आम्ही योग्य पद्धतीचं नियोजन करू. आमच्या वरच्यावर बैठका असतात. मी तर दर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची बैठक सगळ्या खासदारांची बैठक घेत असतो आणि त्याच्यातनं एकत्रपणे चर्चा करून कुठं काय चाललं आहे, कुठं काय आणखीन केलं पाहिजे, कुठं काय अडचणी आहेत, त्या कशा सोडवल्या पाहिजेत, अशा पद्धतीनं दर आठवड्याला आम्ही एकत्र बसत असतो. ह्याच्यातूनच संघटनेला पण अधिकचा वेळ देण्याचा प्रयत्न माझा तटकरे साहेबांचा आणि इतर सर्व सहकारी मित्रांचा असतो. त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. आज इथं बाबाजी पण आलेला आहे, बाबाजी जाधव, तसंच आमच्या सुधाकर घारे पण आहेत, आमचे अशोक भोपतराव पण आहेत, सुभाष केकाणे पण आहेत, सगळेच माझे स्नेहल पण खास महाड आणि त्या परिसरातून आलेले, कोकणचे अनेक माझे जीवाभावाचे सहकारी इथं आलेले आहेत. तुम्ही पण सगळ्यांनी आपल्या भागामध्ये कार्यतत्पर राहत चला. आणि दर आठवड्याला 3 दिवस आम्ही मुंबईमध्ये असतो. जर मुंबईचे काही प्रश्न असतील तर त्या 3 दिवसामध्ये साधारण सोमवार मंगळवार बुधवार असे आम्ही दिवस तिथं ठेवलेले आहेत आणि बाकीचे 4 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतो. त्या पद्धतीनं आपण अधिक महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करू. जनतेने आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाठबळ दिलं, जनतेने जनतेचं काम केलं. आता जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता सतत आपण सगळेजण आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचं सरकार हे त्या बाबतीमध्ये फार बारकाईनं ह्या प्रश्नाची सोडवणूक करत राहील ह्याबद्दलची ग्वाही देतो. प्रचंड संख्येने आपण आज राजीव साबळेंच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत देखील करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देखील देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.